बनवणार आहोत हेल्दी ज्यूस, जे डाएट वगैरे करतात त्यांच्यासाठी पण चालेल आणि सर्व लोकांसाठी पण चालेल. जे आपल्या घरात वृद्ध लोक असतात, जसे म्हातारे लोक, सासू सासरे, त्यांना जर भूक लागली असेल तर आपण असे ज्यूस करून देऊ शकतो. परत मुलं पण फ्रूट्स वगैरे खात नाहीत, बीटरूट तर बिलकुल मुलं खात नाहीत, त्यासाठी आपण असं हेल्दी ज्यूस करून त्यांना देऊ शकतो. तर आपण त्यासाठी काय काय घेतलं आहे ते सांगते मी तुम्हाला. एक पेरू घेतलेला आहे मीडियम आकारचा, आणि बीटरूट घेतली आहे मीडियम आकारचा बीटरूट, आणि 2 गाजर घेतलेले. तर आता चल आपण स्टार्ट करूया ज्यूस बनवायला. तर आधी आपण हे बारीक चॉप करून घेऊया आणि नंतर ज्यूस बनवूया. चला तर मग चॉप करते मी आता. तर अशा प्रकारे आपण बारीक चॉप केलेला आहे. याला बघू शकता, कॅरेट, बीटरूट आणि पेरू असे बारीक चॉप करून घेतलेले आहे. आता आपण याला मिक्सरमध्ये टाकूया, मिक्सरच्या भांड्यामध्ये, आणि बारीक ज्यूस करून घेऊया एकदम. बघू शकता. तर आता आपण याला ग्राइंड करून घेऊया एकदम बारीक असं. तर आपण याच्यात थोडंसं पाणी ॲड करूया. तुम्ही आईस क्यूब पण टाकू शकता, मी थोडं पाणीच टाकत आहे. याला आपण आता मिक्स करूया. वॉटर टाकल्यानंतर आपण याला मिक्स करूया, म्हणजे छान प्रकारे असं ग्राइंड होईल. तुम्ही याच्यात अर्धा ग्लास मिनिमम पाणी टाकू शकता, ज्यूस होईल त्याचा. बघू शकता असं छान असं ग्राइंड झालेलं आहे. आता आपण याला चाळून घेऊया. तर असं मोठ्या गाळणीनं तुम्ही गाळून घ्या, कारण छोट्या गाळणीनं गाळता येणार नाही. तर असं मोठ्या गाळणीनं गाळून घ्यायचं. बघू शकता असं छान ज्यूस निघत आहे. असं यातलं पूर्ण ज्यूस काढून घ्यायचं असं प्रेस करून. बघू शकता अशा प्रकारे हे आपण गाळून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला ज्यूस रेडी झालेला आहे. बघू शकता असा ज्यूस रेडी झालाय. आता सर्व करू आपण. बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. खूप हेल्दी ज्यूस आहे. अशा प्रकारे आपला ज्यूस रेडी झालेला आहे. ज्यूसची रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा.